आणि नंतर मोठी बातमी येते आहे, पुण्यामध्ये समता परिषदेनं आंदोलन केलं आहे। छगन भुजबळांच्या समर्थनार्थ समता परिषदेचं आंदोलन सध्या पुण्यामध्ये सुरू आहे। छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भुजबळांचे कार्यकर्ते आंदोलन करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पुण्याला जाऊया, पुण्याचे आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, समता परिषदेचं आंदोलन सुरू आहे, निषेध आंदोलन होताना दिसतंय, काय अपडेट्स आहेत? अगदी ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्यात आलेला नाही, त्याच्यानंतर सकल समाज या ठिकाणी नाराज होताना दिसतंय। जोरदार घोषणाबाजी करत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अजित पवारांचा निषेध या ठिकाणी केला जातोय आणि आपण बघितलं तर अजित पवारांचा बॅनर देखील या ठिकाणी आहे। अजित पवारांवर अशा पद्धतीने जाहीर निषेध या ठिकाणी केला जातोय। आपण त्यांच्याशी थेट बोलायचा प्रयत्न करू। तुम्ही या ठिकाणी काळं म्हणजे अर्थात वेशभूष परिधान करून एका अर्थाने निषेध करताय। हो, आमचं हे आंदोलन निषेध आंदोलन आणि ओबीसीचं आक्रोश आंदोलन आहे। कारण ओबीसीचे हृदय सम्राट माननीय छगन भुजबळ यांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं आहे। यासाठी अजित पवार यांचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। अर्थात मंत्रिमंडळामध्ये 2.5 वर्षानंतर देखील संधी मिळू शकते असं सांगितलं जातंय, मात्र म्हणजे ओबीसी समाज कुठेतरी आक्रमक होताना दिसतोय। नाही, नक्की ज्या प्रकारे भुजबळ साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्याला अशा प्रकारे डावललं जातं, भुजबळ साहेबांनी आज स्पष्ट केलेलं आहे की फडणवीसांची खूप इच्छा होती की भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलं जावं, पण त्यांना जाणून बुजून अजित पवारांनी डावललं गेलेलं आहे। हा एक प्रकारे 6 कोटी ओबीसींचा अपमान आहे। 2.5 वर्षानंतर जर मंत्रिपद द्यायचं असतं तर मग सिनियर म्हणून पहिल्यांदा भुजबळ साहेबांना दिलं पाहिजे होतं। सर्वात मोठा 77 वर्षाचा सहकारी आहे, त्यांना पहिल्यांदा तुम्ही मंत्रिपद द्या, किंवा अजित पवारांनी आता कुठं असतील त्यांनी बाहेर यावं आणि स्पष्ट करावं की 2.5 वर्षानंतर भुजबळांना आम्ही उपमुख्यमंत्रिपद देणार। तसं हे म्हणतायत की देवेंद्रजींची इच्छा होती, मात्र अजित पवार, काय याच्या मागे कारण आहे असं वाटतं ओबीसी समाजाला? आमची मागणी एकच आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेबांना डावलण्यात आलं आणि हा ओबीसींना एक म्हणजे खूप दुःखदायक हे आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की एका अर्थाने तुम्ही सगळे निषेध करताय। हो, आम्ही निषेध करतोय। त्याचं कारण असं आहे की भुजबळ साहेब हे राष्ट्रीय लेवलचे नेते आणि सध्याच्या कॅबिनेटमध्ये ओबीसी समाजाचा एकही कणखर आवाज नाहीये। मागच्या ज्या जरांगेने मोर्चे काढले होते त्यावेळेस कुठलाही मंत्री जो आज कॅबिनेटमध्ये कुणी बोललं नाही, फक्त भुजबळ साहेबांनी ओबीसीची रास्त, न्याय आणि घटनात्मक बाजू लावून धरली होती। जर आज भुजबळ साहेब नसतील तर आज ओबीसीचा या मंत्रिमंडळात आवाज नाही। म्हणजे अर्थात एका अर्थाने सगळा समाज एकत्र ते सगळीकडे निषेध होत आहेत। बरोबर आहे, नक्कीच आहे। आणि का होऊ नये, आज भुजबळ साहेबांनी सगळ्यांना एकत्र केलेलं आहे। प्रत्येक निश्चितपणे मिकी, आपण बघतो आहोत कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत आणि छगन भुजबळांना मंत्रिपद द्यावं या मागणीसाठी आग्रही आहेत। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।